स्वयंचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी 100% अनुदानावर अर्ज सुरू. ऑनलाईन अर्ज लगेच करा. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नॅपसॅक स्प्रे पंपासाठी 100% अनुदानासाठी अर्ज खुला आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतकरी स्प्रिंकलसाठी होणाऱ्या खर्चात बचत करतील आणि सौर ऊर्जेचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीलाही हातभार लावतील. योजनेची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे. योजनेचे उद्दिष्ट: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे नॅपसॅक स्प्रिंकलर पंप उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक पंपामुळे होणारा खर्च आणि प्रदूषण कमी करणे आणि टिकाऊ शाश्वत ऑपरेशन प्रदान करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. अर्ज करण्याची पात्रता: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमाती, महिला, शेतकरी, अल्प व अत्यल्प शेतकरी यांना प्राधान्य दिले जाईल. योजनेचे लाभ: योजनेअंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारे नॅपसॅक स्प्रिंकलर पंप 100% अनुदानासह प्रदान केले जातात किंवा पाणी फवारणीसाठी पंपाचा वापर केला जातो. त्यामुळे डिझेल किंवा अन्य इंधनावरील खर्च पूर्णपणे टाळला जातो. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 किंवा 8A उतारे, जातीचे प्रमाणपत्र लागू असेल तर, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते तपशील. अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्जासाठी mahaagri.gov.in किंवा अधिकृत वेबसाईटवर जा. ऑफलाईन अर्जासाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाला भेट द्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख: योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली नाही. निधी मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना लवकर अर्ज करावा लागतो. योजनेच्या अंमलबजावणीचा भाग सौर पंप वितरण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आली आहे. अर्जदारांनी निवड लॉटरीद्वारे किंवा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य किंवा प्राधान्याच्या आधारे केली जाईल. यांत्रिक वैशिष्ट्ये: सौर ऊर्जेवर चालणारे नॅपसॅक स्प्रिंकलर पंप हलके, वापरण्यास सोपे आणि सौर ऊर्जेवर चालणारे असतात. यामध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीचा समावेश आहे. योजनेचे फायदे: शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमाची गरज आहे. खर्च कमी होतो. सौर ऊर्जेच्या वापराचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. पारंपरिक पंपापेक्षा अधिक कार्यक्षम असते. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी हेल्पलाईन क्रमांकावरही माहिती मिळू शकते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.